नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मेथीची भाजी म्हटलं तर सर्वांच्या घरी होतेच आणि सर्वजण आवडीने खातात. पण आज आपल्याला मेथीची भाजी आणि बाजरीच्या दामट्या बनवायच्या आहेत. ह्या दामट्या करायला एकदम साधे सोपे आहे आणि मेथीची भाजीमध्ये बनवतो त्यामुळे त्याची चवही एकदम छान लागते. तर चला पाहूया कसं बनवायचं ते. तर सगळ्यात आधी पाहू शकता मी एक गड्डी घेतलेली आहे मेथीची भाजी आणि मी साफ करून घेतलेली आहे. फक्त आपल्याला तिला धुवून घ्यायची आहे. तर मेथीची भाजी बनवण्यासाठी मी इथे घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या 6 ते 7 हिरव्या मिरच्या, शेंगदाणे घेतलेले. आता हे भाजून घेण्याची गरज नाही आहे, कच्चे शेंगदाणे मी घेतलेले आहे. कच्चे शेंगदाणे पण भाजीमध्ये छान लागतात. आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या सोलून बारीक चिरून घेतलेले आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला मेथीची भाजी धुवून घ्यायची आहे. पण आपण अगोदर काय करूया, याचं वाटण बनवून घेऊया भाजीसाठी. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे आणि शेंगदाणे, तर याचं आपण शेंगदाण्याची चटणीसारखं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. हे बघा, पाणी अजिबात टाकायचं नाही, असं आपण जाडसर वाटण करून घ्यायचे पाणी न टाकतात. तर हे वाटण तयार झालेलं आहे. आणि आता लसूणसुद्धा मी ठेचून घेतलेला आहे. तर चला अगोदर आपण भाजीला फोडणी देऊया. तर कढईत आता गरम झाली की त्याच्यामध्ये टाकायचे 4 चमचे तेल. तर कोणतीही पालेभाजी करताना ना नेहमीपेक्षा 1 चमचा तेल जास्त टाका, म्हणजे पालेभाजी चव छान लागते. आणि हा ठेचून घेतलेला आता आपण टाकलेला आहे लसूण. आणि 1 चमचा मी घेतलेला आहे जिरे. आणि याच्यामध्ये टाकूया थोडासा हिंग. त्याची फोडणी छान करून घेऊया. आधी लसूण चांगला परतून घेऊया. लसूण चांगला परतला की आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये टाकायची आहे धुवून घेतलेली मेथीची भाजी. जशी आपण नॉर्मली मेथीची भाजी बनवतो ना, अगदी त्याचप्रमाणे मेथीची भाजी आपल्याला बनवायची आहे. फक्त मिरची चिरून न टाकता मिरचीचं वाटण बनवून घ्यायचं, म्हणजे भाजीची चव अजूनच छान लागते. आणि आता काय करायचं, आपण जी शेंगदाणे हिरवी मिरचीची वाटण बनवून घेतले असं, म्हणजे थोडंसं जाडसरच बनवायचं, म्हणजे भाजी छान लागते. ते आता आपण भाजीमध्ये टाकून घेऊया. आणि चवीनुसार मीठ. आता हे मिक्स करून घेऊया. बघा, आता हिवाळ्याचं सीझन आहे आणि मेथीची भाजी पण खूप छान छान भेटतात. आणि लसणातली मेथीची भाजी जर असेल तर त्याची चव इतकी छान लागते ना, अगदी तुम्ही काहीच नाही टाकलं, नुसतं तेलात जरी परतली तरी ती भाजी छान लागते. आणि मेथी स्वस्तसुद्धा आहे आणि हिवाळ्यातली भाजीची जी चव असते ते एकदमच छान लागते. मग सारखी मेथीची भाजी होत असते, पातळ म्हणा किंवा सुकी म्हणा. म्हटलं चला एक छान पारंपरिक रेसिपी शेअर करूया बाजरीच्या दामट्यांची. तर आता भाजी शिजते. थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून टाकलेलं आहे मी पाणी, कारण थोडंसं लागणार आहे म्हणून. आणि गॅस स्लोच ठेवायचा. आता भाजी शिजते, एकीकडे आपण दामट्या करून घेऊया. तर मी ही घेतलेलं आहे बाजरीचं पीठ 1 वाटीवर. आता हे जसं आपण भाकरीसाठी मळतो त्याचप्रमाणे मळून घ्यायचं आहे घट्ट असं. थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण घट्ट मळून घेऊया, जसं आपण भाकरीसाठी करतो अगदी त्याचप्रमाणे. तर बघा, आता पीठ जे आहे ना ते मळून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दामटी म्हणजे छोटी, भाकरी मोठी असते आणि दामटी छोटी असते, तसे दामटी बनायची म्हणजे छोटे छोटे आपण अगोदर हे असे गोळे करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने छोटे छोटे. आणि आता याच्याकडे छोटे छोटे दामटी मी छोटे छोटे भाकरी बनवायची आहे. तर मी एक 5 ते 6 करून घेते. तर चला आता हे छोटे छोटे मी गोळे बनवून घेतलेले. आता याचं काय करायचं आहे, भाजी इकडे शिजते तर ही अगोदर आपण हे मिक्स करून घेऊया. आणि स्लो गॅसवर आता ही आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. थोडंसं आपण पाणी टाकूया, कारण भाजी अजून शिजलेली नाही आहे, कारण भाजीमध्ये थोडंसं पाणी पाहिजेच. मग ह्या दामट्या जेव्हा छान शिजतात, एक एक गोळा घेऊन असा बोटावर तसं थापून घ्यायचे, थोडंसं पातळ थापायचे आणि जास्त जाडही नाही. अशाप्रमाणे छोट्या छोट्या भाकरी करून ह्या भाजीवरच ठेवायच्या आहे, म्हणजे ह्या भाजीमध्येच ह्या दामट्या ज्या आहेत ना त्या शिजल्या गेल्या पाहिजे. ह्या बाजरीच्याच पिठाच्या बनवल्या जातात आणि या दामट्या ज्या आहे ना खायला खूप छान लागतात, कारण मेथीच्या भाजीचा अर्क याच्यामध्ये उतरलेला असतो आणि त्याची चव जी आहे ती आमटण लागते, त्यामुळे ती खायलाही सुंदर लागतात. तर असे छोटे छोटे गोळे फ्रेशच्या हातावरती थापून घ्यायच्या आणि या मेथीच्या भाजीवरती आपण या सगळ्या शिजवून घेणार आहे. अगदी तुम्ही मेथीची भाजी नेहमीच खाल्ली असेल, ह्या पद्धतीने एकदा बाजरीच्या पिठाच्या दामट्या करून बनवून पहा, चवीला एकदम छान लागतं. आणि थंडी असल्यामुळे भाजीची चवही अजून छान लागते. आता सगळ्या बनवून झालेल्या आहेत. याच्यावर आपण काय करूया, 1 चमचाभर तेल टाकूया, म्हणजे या व्यवस्थित आणि छान शिजतील. आता 1-2 मिनटं होऊन देऊया. तर हे बघा, आता हे मेथीच्या भाजीला जे पाणी सुटले ना त्याच्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आणि ह्या पटकन शिजतात, जास्त वेळ लागत नाही. भाजी शिजतपर्यंत ह्या दामट्यासुद्धा व्यवस्थित शिजतात. तर ह्या अशा पलटून घेऊया, म्हणजे दोन्ही साईडनी व्यवस्थित शिजतील. तर एक एक करून आपण हे सगळ्या अशा
पलटून घेऊया. तर चला, त्या दामट्या आपल्या पूर्णपणे पलटून झालेल्या आहे. आता ह्या मेथीच्या जे पाणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या दामट्या शिजवून घ्यायचे, म्हणजे त्याचा जो मेथीचा जो रस आहे, जो अर्क आहे, तो ह्या दामट्यामध्ये उतरतो आणि त्याला त्याची छान अशी चव लागते. त्यामुळे खायलाही छान लागतात. तर चला, एक 5 मिनटं आपल्याला फक्त आहे ना ह्या शिजवून घ्यायच्या, ह्या मेथीचं जे पाणी सुटले त्यामध्ये. तर पाहू शकता, हे बघा आता ह्या ना व्यवस्थित शिजलेल्या आहेत. अगदी तुम्हाला खाऊन पाहू शकता, किंवा अगदी तुम्ही फक्त 5 मिनिटं ह्या शिजवून घ्या छोट्या गॅसवरती, तरी ह्या दामट्या मेथीच्या भाजीमध्ये व्यवस्थित शिजतात. भाजी शिजतपर्यंत ह्या दामट्याही व्यवस्थित शिजतात. तर हे बघा, आता ह्या ज्या आहेत ना ह्या झालेल्या आहे, मी पलटी करून ठेवलेल्या आहेत, म्हणजे आलटी पलटी करून ते व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत. तर हे बघा, पाहू शकता आता ह्या दामट्या ज्या आहे ना शिजलेल्या आहेत आणि व्यवस्थित झालेलं आहे. मेथीची भाजीसुद्धा छान अशी शिजली गेलेली आहे. याआधीसुद्धा आपण बारीक मेथीची भाजी कशी बनवायची, पातळ मेथीची भाजी कशी बनवायची, तसेच मेथीची सुक्की भाजी टिफिनसाठी कशी बनवायची पाहिलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, नक्की पहा. तर चला, आता ही भाजी झालेली आहे. आता आपण गॅस करूया बंद. तर पाहू शकता मेथीची भाजी आणि ह्या मस्त बाजरीची छोट्या छोट्या दामट्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. तुम्ही कधी खाल्ले की ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. नसेल खाल्ला तर आता भाजीसुद्धा स्वस्त भेटते आणि हिवाळ्यातली भाजी चवदार लागते. एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा, कारण मेथीची भाजी खाऊन खाऊन कंटाळला असेलच. तर अशा पद्धतीने करून बघा. एकदा बनवलं की तुम्ही नेहमी अशा पद्धतीने बाजरीची भाकरी आणि दामटे नक्की बनवून खाशाल, याची 100% गॅरंटी. चवला इतके छान लागतात की त्याची जी चव आहे ती जिभेवर रेंगाळतच राहते. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.